विद्यार्थी मित्र हो, BA तृतीय वर्षातील भाषा विज्ञान या अभ्यास पत्रिकेसंबंधी आज आपण माहिती बघणार आहोत. मागच्या तासाला आपण स्वन म्हणजे काय, स्वनांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करावं लागतं, स्वन कसे निर्माण होतात, स्वनांचे गुणधर्म कोणते, घोष आणि अघोष स्वन कोणते, या संबंधीची सर्व चर्चा मागच्या काही तासामध्ये आपण केलेली आहे. आज आपण स्वर आणि व्यंजन यामध्ये नेमका काय फरक असतो त्याची माहिती बघणार आहोत. स्वर आणि व्यंजन, आपल्याला हे माहीत आहे की मानवी मुखावाटे आणि भाषेत वापरले जाणारे ध्वनी म्हणजे स्वन आहेत. आणि आपण हेही बघितलं की मानवी मुखावाटे निर्माण होणारे सर्वच ध्वनी हे स्वन प्रकारात येत नाहीत, तर ते भाषेमध्ये देखील त्यांचा वापर झालेला असावा किंवा करता येण्यासारखा असावा. उदाहरणार्थ ढेकर देणे, तोंडाने चकचक करणे हे काही स्वन या प्रकारामध्ये येत नाहीत. आणि म्हणून तोंडातून निर्माण होणारे आणि भाषेत वापरता येणारे ध्वनी यांना मात्र भाषा विज्ञानात स्वन असे म्हणतात. हे आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं. आणि त्याचबरोबर स्वन कसे निर्माण होतात हे देखील आपण मागच्या तासामध्ये बघितलं की फुफ्फुसावाटे हवा कंठाद्वारे तोंडाच्या बाहेर फेकली जाते आणि ही फुफ्फुसातील हवा कंठाद्वारे बाहेर पडताना तोंडातील विविध अवयवांच्या साहाय्याने ज्या ज्या ठिकाणी हवा अडवली जाते त्या त्या ठिकाणी त्या त्या उच्चारस्थानाला स्वनांचं उच्चारस्थान म्हणतात आणि त्याच्यामुळे विविध स्वन निर्माण होतात, म्हणजेच विविध ध्वनी निर्माण होतात. म्हणजे दोन ओठ मिटून जर हवा तोंडाद्वारे बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला तर प, फ, ब, भ, म अशा पद्धतीचे स्वन निर्माण होतात. तर जिभेचे टोक आणि वरचे दात यांचा स्पर्श होऊन जे ध्वनी तयार होतात त्यांना दंते स्वन असे म्हणतात आणि ते आहेत त, थ, द, ध, न. तर असे विविध प्रकारचे स्वन आपण मागच्या तासामध्ये बघितले. या ठिकाणी आता स्वनांमध्ये देखील स्वर कोणते आणि व्यंजन कोणते हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे की स्वरांप्रमाणे व्यंजने सुद्धा मौखिक आहेत. मात्र व्यंजने घोष आणि अघोष या दोन्ही प्रकारचे असतात. व्यंजनांचे उच्चार होताना तोंडात हवा वेगवेगळ्या ठिकाणी अडवली जाते आणि स्वरांचा उच्चार होताना ती कुठेही अडवली जात नाही. हा स्वर आणि व्यंजन यातील महत्त्वाचा फरक आहे. आणि याची व्याख्या अशी करता येईल की ज्या घोष व अघोष स्वनांचा उच्चार तोंडात वेगवेगळ्या ठिकाणी हवेचे रोधन करून केला जातो त्याला व्यंजन म्हणावे. तर मुखातील हवा कुठेही न अडविता ध्वनींचा उच्चार होणे याला स्वर असे म्हणता येईल. आणि म्हणूनच स्वन आणि व्यंजनामधील हा महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे.
त्याचबरोबर स्वनांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करावं लागतं, स्वन किती प्रकारचे आहेत, हे देखील आपण मागच्या काही तासामध्ये बघितलेलं आहे. बाकीचे आपण पुढच्या तासाला बघूया.